नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। विविध मागण्यांसाठी मुक्ता संघटनेच्या वतीने एसएससी बोर्डासमोर प्राध्यापक सुनील मगरे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। प्रवेशाला मान्यता देणाऱ्या संघटनेच्या वतीने विभागीय अध्यक्षांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले। काय मागणी त्याची? खरं म्हणजे या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शिक्षण उपसंचालकाच्या माध्यमातून त्यावेळेस हेच शिक्षण उपसंचालक होते, त्यांच्या माध्यमातून सगळ्या शाळांना, सगळ्या ज्युनियर कॉलेजला स्पष्टपणे आदेश त्या ठिकाणी दिले गेलेले होते की जेवढ्या तुकड्या तुम्हाला मंजूर आहेत त्या मंजूर तुकड्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त प्रवेश आपण त्या ठिकाणी करू नये, अशा प्रकारचे निर्देश, अशा प्रकारचे आदेश शिक्षण उपसंचालकाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी दिले गेलेले होते। आणि त्यात असंही नमूद केलं होतं की जर नियमबाह्य तुकडीच्या अतिरिक्त जर तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश दिले तर त्या प्रवेशाला मंडळाकडनं कोणत्याही प्रकारची मान्यता त्या ठिकाणी दिल्या जाणार नाही, अशा प्रकारचे डायरेक्टिव्ह त्या परिपत्रकामध्ये त्या ठिकाणी होती। मग असं असताना एका संस्था चालकाने समजा त्याला जर प्रवेश संख्या त्याची जर 120 असेल तर त्या संस्था चालकाने डबल म्हणजे 240 विद्यार्थी टिबल 500 पर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिलेले आहेत। मग हे प्रवेश कुणाच्या साह्याने त्या ठिकाणी दिले गेले, कुणाच्या म्हणण्यावरून त्या ठिकाणी दिले गेले, तुम्ही या अतिरिक्त प्रवेशाला त्या ठिकाणी मान्यता दिली, हा देखील आमचा सवाल या ठिकाणी सावलेला आहे। आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की अशा पद्धतीने तुम्ही अतिरिक्त प्रवेशांना त्या ठिकाणी नियमबाह्यपणे मान्यता देऊन खऱ्या अर्थाने शहरातल्या शाळा किंवा शहरातले ज्युनियर कॉलेज हे बंद पाडण्याचं काम म्हणजे पालक नाही करत आहेत, शिक्षकाच्या माध्यमातून नाही होत आहेत, तर मी खऱ्या अर्थाने सांगतो की ह्या शहरातल्या शाळा बंद पाडण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कुणी करत असेल तर हे मंडळातले अधिकारी जे अतिशय भ्रष्ट मार्गाने पैसे घेऊन अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म घेतात, त्यांना हॉल तिकीट देतात, त्यांना सेंटर अलॉट करतात, हे सगळं मला असं वाटतं याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक देवाणघेवाण ही त्या ठिकाणी झालेली आहे। आणि आम्ही आज या ठिकाणी थांबणार नाही, याची म्हणजे चौकशी व्हावी या संदर्भातलं पत्र आम्ही आयुक्तांना देखील देणार आहे आणि शिक्षण मंत्र्याला देखील आम्ही या संदर्भातलं पत्र देणार आहोत। शिक्षक संघटनेच्या माध्यमातून बोर्डामध्ये जो अनागोंदी कारभार चाललेला आहे, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जो बोर्डानं जी अनागोंदी केलेली आहे त्या संदर्भामध्ये मुक्ता शिक्षक संघटना रस्त्यावर उतरलेली आहे। आम्हाला आपल्या माध्यमातून आम्ही बोर्डाला सांगू इच्छितो की उपसंचालक असताना, सध्या बोर्डाचे अध्यक्ष उपसंचालक असताना त्यांनीच आदेश काढले होते की 120 विद्यार्थ्यांपेक्षा अधिकची क्षमता असलेल्या क्षमतेचे विद्यार्थी आम्ही इतर कॉलेजला, कुठल्याही कॉलेजला देणार नाही। परंतु आजच्या कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामधल्या असे काही महाविद्यालय आहेत की ज्याच्यामध्ये 900 विद्यार्थी आज भरल्या गेलेले आहेत, 500च्या वरतून विद्यार्थी आहेत। त्यामुळं शहरातील जी अनुदानित कॉलेजेस आहेत किंवा अंशतः अनुदानित कॉलेज आहेत हे कॉलेज आज ओस पडण्याच्या मार्गावर लागलेले आहेत। याच्यामधून कॉपी मुक्तीपेक्षा कॉपीला चालना अशा स्वरूपातली ही गोष्ट तयार झालेली आहे। या गोष्टीचा आम्ही मुक्ता शिक्षक संघटनेच्या माध्यमातून तीव्र निषेध करतो। जर ही गोष्ट तातडीनं बोर्डानं या बाबतीमध्ये दखल घेतली नाही तर मुक्ता शिक्षक संघटना अधिक तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।